नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम सुरू असतो आणि आता ती शेजारची काकू आता समोर बसलेली असतात. आता गुरुजी मंत्र म्हणत असताना इकडे आता मलिका ती कुऱ्हाड ज्या ठिकाणी लटकून ठेवलेली असते, बांधून ठेवलेली असते, त्या शेजारी आता उभी असते. सगळ्यांचा डोळा चुकून आता मलिका बरोबर ती कुऱ्हाड आता लूज तशीच ठेवलेली असताना तिला धक्का लावते आणि बरोबर इकडे दिवा पेटवत असलेल्या त्या काकूच्या हातावरती ती कुऱ्हाड पडते आणि त्याच वेळेस त्या काकूच्या हातावरती कुऱ्हाड लागून रक्त येते. आणि तेवढ्यात ती शेजारची बाई म्हणते की अरे बापरे, पुन्हा हा तर मोठा अपशकुन झाला आहे. तेव्हा आता आदिरा समर सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आदिरा म्हणते की हाऊ धिस वॉज हॅपन. ती काकू म्हणते मुहूर्तमेढ रोवण्याच्या अगोदर असं कसं झालं. आजी आता सगळ्यांना शांत करते. तेवढ्यात आता अंशुमन म्हणतो की दादा, आपल्याला जे दिसतंय तो तर अशुभ संकेत नसेल ना. तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात हे बघा, हे सगळं मान्यावर आहे. तेव्हा आपण आता पूजेला सुरुवात करूयात. आणि सगळ्यांना नमस्कार करावायला सांगून आता गुरुजी मंत्र म्हणू लागतात. इकडे आता रोहन मंदाकिनीला घेऊन कलानिधी दुकानाच्या समोर आलेला असतो. त्या कलानिधीचं दुकान बघताच मंदाकिनी खूप खुश होते आणि त्या दुकानातील साड्यांकडे बघत आता बाहेरूनच मंदाकिनी म्हणते की मी ना आता 4-4 साड्या घेणार आहे. आणि राजवाड्यांचं ना खरंच ब्रँड तो ब्रँड असतो. आणि तेवढ्यात पाठीमागून आता आदिरा तिच्या कारमधून तिथे येते. मंदाकिनी आणि रोहनला बघताच आता आदिरा फार खुश होते आणि आता पटकन आदिरा ही आजीला घेऊन मंदाकिनी समोर येते. तर आजी आणि आदिरा मंदाकिनीला नमस्कार करतात. सगळेजण आता कलानिधीमध्ये साड्या खरेदी करायला आलेले असतात आणि कलानिधीचे आता मालक हे सगळ्यांना नमस्कार करून कलानिधीमध्ये स्वागत असल्याचे बोलताच इकडे आदिराची बहीण म्हणते की माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय, त्यासाठी आम्ही साड्या खरेदी करायला आलोय. आणि त्यानंतर आता त्यांना काय काय घ्यायचं हे सगळी लिस्ट त्यांनी आता त्या मालकांना देताच मालक म्हणतात की हे बघा, कलानिधीमध्ये तुम्हाला जे जे काही घ्यायचं आहे ते सगळे एका छताखाली मिळेल. आणि त्यानंतर आता सगळेजण साड्याच्या दालनामध्ये येताच मंदाकिनी म्हणते की दाखवा. दुकानदार पहिल्यांदा त्यांना पैठणी दाखवतो आणि दुकानदार म्हणतो की हिची स्पेशल खासियत अशी आहे की ही हातमागावरती विणलेली पैठणी आहे. ती साडी बघताच मंदाकिनी खूप खुश होते आणि पैठणीमध्ये थोडीशी वेगळी आणि डिझायनिंगमध्ये असणारी त्याला टिश्यू पैठणी असे म्हणतात. असे दुकानदार आता त्या सगळ्यांची पैठणीची माहिती आता त्या सगळ्यांना देऊ लागतात आणि प्रत्येक टाईपच्या पैठण्या आता दुकानदारांनी त्यांना दाखवलेल्या असतात. आणि ती एक एक प्रकारची पैठणी बघून आता सगळ्यांचे होश उडत असतात. आणि प्रत्येक पैठणीमध्ये अशी एक खासियत असते, त्यामुळे ती पैठणी खरंच खूप खुलून दिसत असते. आणि ते रंग, ते डिझायनिंग आणि ते कलर्स वगैरे सगळं बघून मंदाकिनी, आदिरा, तिची बहीण फार खुश होतात. आणि एक पैठणी सिलेक्ट करून आदिरा म्हणते की मी हे ट्राय करू का. तेव्हा ते दुकानदार म्हणतात की ऑफकोर्स मॅडम. दुकानदार म्हणतात तसंही ही पैठणी फार महागाची नाही आहे. ती ऐकताच आता मंदाकिनी खुश होती. तेव्हा ते दुकानदार म्हणतात तुम्हाला 1,000पासून 10 लाखापर्यंत आमच्या दुकानात साडी मिळेल, तुम्हाला हवी तशी आणि हवी त्या डिझाईनची. आणि पटकन आता आदिरा ती साडी ट्राय करून सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते की आजू बघ. तर सगळेजण आदिराकडे बघतात. आदिरा त्या साडीमध्ये खूपच खुलून आणि खूपच सौंदर्यवती दिसत असते. आदिरा म्हणते रो कशी वाटते. तर रोहन आता आदिराला दुसरी खाली असलेली दुसऱ्या कलरची साडी दाखवतो. आदिरा म्हणते की आजू मला तुझ्या पसंतीची साडी एक घ्यायची बरं का. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, साडी घातली की जबाबदारी अंगावर पडते बरं का आदिरा. आणि लगेच आता आजी म्हणते की मला माहिती आहे आदिरा, तू सगळ्या जबाबदाऱ्या अगदी नीट पार पाडशील. त्यानंतर आदिरा दुकानदाराला म्हणते की मी ती साडी ट्राय करू का. तर दुकानदार म्हणतो की लगेच करा मॅडम. आदिरा आता रोहनच्या आवडीची ती साडी ट्राय करताच आदिरा रोहनला विचारते मी कशी दिसते. तर रोहन म्हणतो आदिरा ही साडी तुझ्यावर फारच खुलून दिसते. तर आदिरा फार खुश होते. आणि तेवढ्यात मंदाकिनी आता त्या दुकानदाराला त्या साडीची किंमत विचारते. तर दुकानदार म्हणतात 2 लाख. 2 लाख म्हटल्यानंतर आता इकडे मंदाकिनीला धक्का बसतो आणि मंदाकिनी म्हणते 2 लाख. तेव्हा आदिराची बहीण म्हणते की आमची आदिरा प्राईस बघून शॉपिंग करत नाही कधी. आता आदिराची बहीण म्हणते तुम्ही राहू द्या, आम्ही तिला ही साडी घेऊ. हळू आवाजात आता मंदाकिनी म्हणते की इथे 2 लाखात आमच्याकडे पूर्ण लग्न होतंय. रोहनसुद्धा आता काळजीत पडतो. तर आदिरा म्हणते रोहन अरे ही साडी मला आवडली ना, तेव्हा मी घेते ती साडी. मंदाकिनी म्हणते चालेल. आता त्यानंतर आदिराची बहीण म्हणते आम्हाला लेहंगा पण घ्यायचा आहे, दाखवता का प्लीज.
तेवढ्यात आता आदिरा म्हणते की हे बघ, अगं आपण लेहंगा घेण्यासाठी नंतर येऊ ना, मला कुठेतरी जायचं तेव्हा प्लीज, मला उशीर होतोय. तर आजी म्हणते की हे बघ आदिरा, आता लग्नाचे मुहूर्त सुरू झालेत, विधीसुद्धा सुरू झाले, तेव्हा आता बाहेर असं कुठं जायचं नसतं. आजी म्हणते की आदिरा याच्या पुढे घराबाहेर नाही पडायचं. आदिरा म्हणते बरं ठीक आहे, तुम्ही पुढे जा, मी लगेच चेंज करून येते. आता आजी हळू आवाजात आदिराला म्हणते की आदिरा, अगं यापुढे तुला तुझ्या आवडीनिवडीला मुरड घालावी लागेल. मी तुला का सांगते, कशाबद्दल सांगते कळतंय ना तुला? तर आदिरा म्हणते की हो आज्जू, कळतंय मला. आता आदिरा म्हणते की आज्जू मी लगेच चेंज करून येते. इकडे आता रोहन मंदाकिनी हे दोघीही दुकानदाराकडे येतात आणि म्हणतात की खरंच तुमचं दुकान नावाप्रमाणे खूप सुंदर आणि खूप प्रोफेशनल आहे आणि अगदी कमी रेटमध्ये अगदी परवडेल अशा एकदम सुंदर अशा साड्या आहेत आणि आम्ही आमच्या सुस्मिताच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी सुद्धा इथेच येऊ. दुकानदार आता खुश होतात आणि म्हणतात खरंच तुम्ही अवश्य भेट द्या. मंदाकिनी तर तोंडाला हात लावत पुढे जाऊ लागते आणि म्हणते की 2 लाखाची साडी घेतली. आणि त्यानंतर इकडे आदिरा आणि तिची बहीण तिथे येते आणि त्यांना सांगते की सगळी पॅकिंग केली ना? दुकानदार म्हणतो हो. तेव्हा आदिरा म्हणते की मला एक दुसरी साडी आवडली होती, ती सुद्धा पॅक केली ना? आदिराची बहीण म्हणते की अगं ती सुद्धा? तर आदिरा म्हणते हो, मला ती आवडली होती, तेव्हा मला ती सुद्धा घ्यायची. आणि त्यानंतर ती साडी बाहेर काढत आदिरा आता रोहनकडे बघते. तर आदिराची बहीण म्हणते की अगं तुला ती 2 लाखाची साडी आवडली होती ना? आदिरा म्हणते की ही सुद्धा साडी मला आवडली आणि रोहन मला ही साडी घेणार आहे. रोहन म्हणतो आदिरा, तर आदिरा म्हणते मला काही माहिती नाही ही साडी मला तुझ्याकडून हवी. रोहन म्हणतो ओके फाईन. तर रोहन म्हणतो किती झाली या साडीची? दुकानदार म्हणतो की 10,000 रुपये. तर आता रोहनला धक्का बसतो. इकडे आदिराने स्वतःच्या पैशातून 2 लाखाची साडी घेतली, तर आपल्यासाठी फक्त 10,000ची साडी घेतली, हे आता रोहनच्या लक्षात येते. रोहन म्हणतो आदिरा, तू माझ्यासाठी तुझी चॉईस बदलली. आदिरा म्हणते की तुझ्यासाठी मी मला सुद्धा बदलायला तयार आहे. आणि पटकन आता रोहन त्याच्या मोबाईलमधील पैसे ट्रान्सफर करतो आणि त्यानंतर मोठ्या प्रेमाने कलानिधीमधून साड्या सिलेक्ट करून आता आज्जूसोबत आदिरा ही बाहेर पडते. आणि इकडे आता मंदाकिनी ती 2 लाखाची साडी आपल्या अंगावर आहे याचे फक्त स्वप्न बघत असते. आणि त्याच वेळेस रोहन आता मंदाकिनीला घेऊन बाहेर येतो. इकडे आता सुस्मिता ही स्वानंदी सोबत घरी असते आणि दोघीही आता डिझाईन बघत असतात. मेहंदीच्या डिझाईन बघता बघता आता सुस्मिता म्हणते हे बघ अगं नंदुताई, हे डिझाईन कसले सुंदर आहेत आणि त्या मेहंदीवालीला आपण हीच डिझाईन काढायला देऊयात आणि ही सिलेक्ट करूयात, किती भारी आहे नाही का? स्वानंदी म्हणते की हे बघ तुला जे हवंय ना ते तू कर, मला यामध्ये घेऊ नकोस. तर तेवढ्यात आता मंदाकिनी तिथे येते. सुस्मिता म्हणते की अगं ताई, किती सुंदर डिझाईन्स आहेत, बघ ना तू, हे मी फायनल करते. स्वानंदी म्हणते हे बघ मला ना खरंच यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. ते ऐकताच मंदाकिनी म्हणते की अगं स्वानंदी, तुझं चाललंय काय? मला यामध्ये रस नाही, मला त्यामध्ये इंटरेस्ट नाही, काय चाललंय तुझं? मंदाकिनी म्हणते की जेव्हा केव्हा बघायचं तर तुझा चेहराच पडलेला नंदू. स्वानंदी म्हणते की आई असं काहीच नाही आहे. मंदाकिनी म्हणते की तुझा चेहरा पडला की झालं, लगेच त्या रोहनने नाटकं करायला सुरुवात केलीच म्हणून समज आणि मग तुझ्यामुळे अख्ख्या घरावर दुःखाची कळा येते. मंदाकिनी म्हणते की मला सुद्धा स्वानंदीच्या लग्नात मेहंदी काढायची आणि माझ्या ज्या इच्छा राहिल्या असतील ना त्या सगळ्या मला स्वानंदीच्या लग्नात पूर्ण करायच्यात. इकडे आता आजी आणि आदिरा घरी येते आणि लगेच आता समरला आजीने सगळी हकीकत सांगितलेली असते. दुकानामध्ये आदिराने कशा सगळ्या गोष्टी बदलल्या, ॲडजस्टमेंट केल्या हे कळताच आता समर म्हणतो आदिरा, आता मला दाखव बरं तू काय काय खरेदी केलं आणि कोणकोणते ॲडजस्टमेंट केलेत. आदिरा म्हणते पिंट्या दादा, तुला एक गोष्ट आठवते का? तुझं सुद्धा लग्न होणार आहे आता लगेच. समर म्हणतो की हे बघ आदिरा, मेहंदी तुला काढायची, तेव्हा तुला जे डिझाईन लागतील, जे काही लागेल ना ते तू मला सांग. आदिरा म्हणते नाही पिंट्या दादा, तुलासुद्धा माझ्यासोबत मेहंदी काढायची, कारण तुझासुद्धा लग्न होत आहे. समर म्हणतो की नाही मी मेहंदी काढणार नाही. तर आदिरा म्हणते की जर तू मेहंदी काढणार नशील तर मी सुद्धा मेहंदी काढणार नाही. आजी म्हणते पिंट्या तू हट्ट करू नकोस, अरे मेहंदीशिवाय तर लग्नच होत नाही. आता आदिरा म्हणते की पिंट्या दादा अरे ऐक ना, तू
दुसरी कोणती तरी मेहंदी तुला काढायलाच हवी. जास्त मोठी मेहंदी काढू नको, पण छोटी तर मेहंदी काढशील तू. आदिरा म्हणते, पिंट्या दादा एवढ्याच वेळेस तुला मेहंदी काढायची, यानंतर तुला कोणीच म्हणणार नाही मेहंदी काढ म्हणून. तेव्हा आता समर म्हणतो की अगं आदिरा, तू समजून घे, माझ्या महत्त्वाच्या बिझनेस मीटिंग्स असतात आणि त्यामध्ये अशी मेहंदीचे हात घेऊन मी जाऊ का. आजी म्हणते की जोपर्यंत आता लग्न होत नाही तोपर्यंत सगळ्या मीटिंग बंद आणि घरातच तू थांबायचं आणि मेहंदी काढायची, कळलं का तुला. आदिरा म्हणते की पिंट्या दादा तू असं ऐकणार नाही, थांब मी नंदुताईलाच फोन लावते. आदिरा म्हणते, हे बघ पिंट्या दादा, तू माझ्याकडे यायचं नाहीस बरं का. असे म्हणत आदिरा आता बाजूला जाऊन स्वानंदीला फोन लावते आणि एवढ्यात आता आदिरा ही स्वानंदीला फोन लावते. आदिरा आता समरला म्हणते, हे बघ पिंट्या दादा, तू आताच नंदुताईचा नवरा आहे, तेव्हा तू आता लाजायचं नाहीस. तर तेवढ्या स्वानंदी फोन उचलते आणि म्हणते, बोल ग आदिरा. आदिरा म्हणते की बघ ना नंदुताई, हा पिंट्या दादा मेहंदी काढायला किती भाव खातोय आणि तो मला म्हणतोय की मी मेहंदी काढणार नाही म्हणून. आदिरा म्हणते, हे बघ, जर त्याने आता मेहंदी काढली नाही तर मी सुद्धा माझ्या हातावर मेहंदी काढणार नाही नंदुताई. स्वानंदी म्हणते की हे बघ, तुझं लग्न आहे ना, तुला मेहंदी काढायला आवडतं तेव्हा तू मेहंदी काढ, त्यांना नसेल आवडत तर का आग्रह करतेस. आदिरा म्हणते, मला बाकी काही माहिती नाही नंदुताई, मी पिंट्या दादाकडे फोन देते तेव्हा त्याला तूच समजावं आता. असे म्हणत आदिरा आता समरकडे फोन देते. स्वानंदी म्हणते की हे बघा, तुम्ही तुमच्या हातावर मेहंदी काढा, कारण ती तुमचीच बहीण आहे आणि ती तुमच्याच इतकी हट्टी आहे, माहिती आहे ना तुम्हाला. समर म्हणतो, तिला तर हट्ट करण्याची सवयच आहे. स्वानंदी म्हणते, अहो झालं आता, ती यानंतर कुठे हट्ट करणार आहे तुमच्याकडे. स्वानंदी म्हणते की आणि मुळात तुम्हाला तिच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा होता म्हणून तुम्ही मुळात एवढा किती मोठा घाट घातला. तेव्हा आता काही दिवसानंतर तुमच्या घरचा हा आनंदाचा सोहळा आमच्या घरी येणार आहे, तेव्हा आता कशाला तिचं मन मोडता. ती म्हणते ना तर काढा ना मेहंदी. आणि 4 ठिपके हातावर मेहंदीचे काढल्यानंतर तुम्ही कुठे कमी पडणार आहात. स्वानंदी म्हणते, हे बघा, तुम्ही जर मेहंदी काढली नाही तर आदिरा मेहंदी काढणार नाही आणि नवरीच्या हातावर जर मेहंदी नसेल तर ते चांगलं वाटणार नाही, बरोबर का. तर समरला सुद्धा स्वानंदीचं बोलणं पडतं आणि समर आता मेहंदी काढायला तयार होतो. स्वानंदी म्हणते की पण अर्थात आता शेवटी तुमचीच मर्जी आहे, मी तरी तुम्हाला आता काय सांगणार. त्यानंतर आता समर हा मेहंदी काढायला तयार होतो आणि आदिरा मोठ्या प्रेमाने आता समरच्या हातावरती स्वानंदीच्या नावाचं यस हे अक्षर मेहंदीने काढते आणि त्याच्या बाजूला अतिशय सुंदर अशी मेहंदी समरने काढलेली असते आणि यस फॉर स्वानंदीच्या नावाची मेहंदी काढून आदिराने आता समर आणि स्वानंदीला जवळ आणलेलं असतं. स्वानंदीच्या नावाची मेहंदी आपल्या हातावर काढून आता समर कसा स्वानंदीच्या प्रेमात पडतो आणि स्वानंदी आता समरच्या हातावरची ती मेहंदी बघून स्वानंदीसुद्धा कशी समरच्या प्रेमात पडते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.